नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट। आज सोलापूरमध्ये हेरिटेज वॉक झाला 8 डिसेंबर रोजी। तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर आणि वाडा पाहणार आहोत। तर हे काही कटिंग्स आहेत न्यूजपेपरमध्ये आलेले त्या संदर्भातले, आणि व्हिडिओला तुम्ही एंडपर्यंत नक्कीच पहा। स्टार्टिंगपासून एंडपर्यंत तुम्हाला भरपूर काही माहिती वगैरे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। माहिती स्टार्टिंगलाच आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही, आणि एंडपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ। तर चला व्हिडिओ सुरू करूयात। माझं नाव अभिजित बडंगे आहे। आज इंटॅकच्या माध्यमातून हेरिटेज वॉकचं आपण आयोजन केलेलं आहे। आज बडंगे गल्ली येथील बडंगे विठ्ठल मंदिर, ज्याची स्थापना 1910 सालची आहे, म्हणजे जवळपास 114 वर्षांपूर्वीची। त्यानंतर बडंगेंचं घर जे 1907 सालचं आहे, आणि त्यानंतर केकडे राधाकृष्ण मंदिर जे अतिशय प्रेक्षणीय असं आहे। अशी 3 वारसा स्थळांचं आपण दर्शन घेणार आहोत, पाहणार आहोत। नमस्कार। आज इंटॅक सोलापूर विभागानं मंदिरवाडा फेरीचं आयोजन केलेलं आहे, आणि याच्यामध्ये 2 इमारती, भडंगे विठ्ठल मंदिर आणि केकडे राधाकृष्ण मंदिर, या 2 पाहणार आहोत आपण। आणि श्री अभिजित बडंगे, सोलापूरचे प्रसिद्ध सुलेखनकार जे आहेत, त्यांनी अलीकडेच ज्ञानेश्वरी हस्तलिखित स्वरूपात पूर्ण केली। 3-3.5 वर्ष चाललेला हा प्रकल्प अलीकडेच पूर्ण झाला, आणि ज्ञानेश्वर संजीवन सोहळ्याचं पण मागच्याच आठवड्यात संपन्न झाला। तर त्या सगळ्याचं औचित्य साधून आज आम्ही फेरी आयोजित केली। पर्यटन स्थळ खूप आहेत आपल्या परिसरात, ते चांगली आहेत, परंतु त्याचं गवगाव झालेलं नाहीये। तर अशी पर्यटन स्थळं दाखवावीत लोकांना, म्हणून आम्ही आता पहिल्यांदा आंबेडकरांच्या सल्ल्याने तेरला जायचं ठरवलेलं आहे। आणि तेरचं सगळं सातवाहन राज्याची ती कमर्शियल राजधानी होती। माया पाटील डॉक्टर यांनी त्याचं खूप उत्खनन केलेलं आहे। तिथं वस्तू संग्रहालय आहे, काही पुरातन मंदिरं आहेत। तर आता तेर ह्या ठिकाणी जायची योजना आम्ही आखतोय। 25 डिसेंबर हा टेंटेटिव्ह तारीख करतोय, आणि उद्या आम्ही जाऊन रेकी करून घेतोय कुठे जायचं, काय नाही, जेवायची व्यवस्था कुठे करायची, गैरसोय होणे म्हणून येतील तेवढे लोक असावी लागेल तुम्हाला। आणि रोज 30-35 वाचा अर्थ समजून घ्या, आवडली मूवी तयारी करून खात नाही शाबा। तर तो उपक्रम मीच केला होता, आणि वर्षभर मी ज्ञानेश्वरी वाचून लिहून काढली होती। म्हणजे त्याचं एक ओवी लिहून तरुण भारतात दिली होती। त्या वर्षी भाऊने 800 लोकांना ज्ञानेश्वरी हाताळली आहे, आणि त्यांचा एक मोठा उपक्रम होता की हाताने ज्ञानेश्वरी लिहायची, लिहिणाऱ्या लोकांना एकत्र करायचं, इथून स्वतंत्र बस करून आळंदीला न्यायचं, आणि आळंदीला ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या पायाशी ती करायची। वाटलं तर तिथंच द्यायची, वाटलं तर आपण स्वतः प्रसाद वगैरे घेऊन तिथे जी अशी वाहिलेली ज्ञानेश्वरी असते तिथं पालण्याला बसणाऱ्या लोकांना। तर थावरेंच्या आयुष्यामध्ये फार वेगळा योग होता असा की थावरे हे कोण आहेत म्हणजे माहीत असेल लोकांना, कोणतरी सांगतो की ज्ञानेश्वरी ज्याने हाताने लिहून काढली ते सच्चिदानंद बाबा थावरे होते, आणि त्यांचे वंशज भाऊ थावरे होते। त्यांच्या वंशामध्ये एक परंपरा होती की नेवाशाच्या ज्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली गेली त्या मंदिरात बसून सोहळ्याने उपास करून एक ज्ञानेश्वरीची प्रत हाताने लिहून काढायची, आळंदीला अर्पण करायची। भाऊ थावरेंचे वडील शिक्षक होते, आणि ते नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक म्हणून कार्यरत होते। तर हे काम त्यांच्या वंशात फुटलं होतं, आणि भाऊ थावरेचे गुरु जे होते ते जातीचा उल्लेख करू नये, पण ते महार समाजातले होते, आणि दलित समाजातला गुरु केला म्हणून भाऊ थावरेंच्या वडिलांना घरातून हाकलून गेलेलं होतं। पण ते म्हणले, पण हा माझा गुरु मला साक्षात्कार झालेला आहे। साक्षात्कार का झाला की त्यांचा त्या गुरूंचा सच्चिदानंद बाबाशी डायरेक्ट संबंध होता भावनिक, आणि ते म्हणायचे की मास्तर ज्ञानेश्वरी लिहायची परंपरा खंडित व्हायला लागली, काय तुम्ही काय करताय, काय करू, मला नजर मिळत नाही। मग हे आता जे संगमनेरचे आमदार आहेत थोरात, बाळासाहेब थोरात, त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते,
त्याला एक शिष्टमंडळ भेटलं आणि त्या शिष्टमंडळाने विनंती केली की आपल्या संस्कृतीतली एक परंपरा आहे आणि याला तुम्ही रजा द्या. तर त्यांनी स्पेशल रजा मंजूर केली आणि ते जे गुरु होते भाऊच्या वडिलांचे तर ते पाथर्डीला राहत होते. त्याने सांगितलं की महाराज मी आता आजपासून रजा काढलेल्या हाताने ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी लिहून ते आळंदीला गेले आणि आळंदीला कार्तिक वद्य त्रयोदशी केलं. त्या दिवशी ज्ञानेश्वरीची समाधी दिवस असतो त्याची अर्पण केली. आनंद झाला कारण ते महाराज मागे लागले होते मास्तर ज्ञानेश्वरी लिहा. त्यांनी असं ठरवलं की आता जाऊन आपल्या गुरुंना सांगायचं. चालत चालत आळंदीहून परत आले, पाथर्डीला गेले आणि गावात चौकशी केली आमच्या गुरु कुठे जातात ते सांगायचं. ते बोलले गेले की कुठे वारले. कधी वारले? त्या ज्ञानेश्वरी ज्या क्षणी ते अर्पण केलं त्या क्षणाला त्यांनी भेट. म्हणजे आता एक विलक्षण योग आहे त्या काळाचा होता. तर ज्ञानेश्वरीचं लिखाण हे फार होण्याचं काम आहे आणि ते तुम्ही केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने ज्ञानेश्वरी एकदा लिहून समजत नाही. धुंडा महाराज देगलूरकर त्यांनी 65 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितलं. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे ज्ञान नांदतो ज्ञान राजा सुखात तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. मी सर्वप्रथम इंटॅक्स संस्थेचे चाफळकर मॅडमचे, कोठावळे मॅडमचे आणि अरविंद जोशी सरांचे आणि हनवेकर सरांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आज आमचे दीपक रणशोरे सर सुद्धा इथं उपस्थित आहेत. मला सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत. जर मी नावं घेत बसलो तर तो नामावलीचा कार्यक्रम होईल कदाचित. असं म्हणतात की वारसा हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वादाचा ठसा असतो. वारसा हा आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाचा ठसा असतो आणि इंटॅक्टच्या माध्यमातून आपण तो ठसा पुन्हा एकदा उजळण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल मी सर्वप्रथम इंटॅक्ट संस्थेचे मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्याबद्दल म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीबद्दल सरांनी आत्ता सांगितलेलं आहेच. पण लोक म्हणतात की अभिजित भडंगेंनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांना 3 वर्ष लागले. तर माझं असं नेहमी सांगणं असतं की ज्ञानेश्वरी मी निमित्त आहे, माऊलींनी ती सेवा माझ्याकडून करून घेतली. मी लिहिली किंवा माझ्या हस्ताक्षरात लिहिली असं म्हणणं कदाचित योग्य ठरणार नाही असं मला वाटतं. आणि सरांनी जसं आत्ता सांगितलं की सर हे संपादक होते, पत्रकार आहेत, आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये पण सर असतात. विशेषतः त्यांची पकड राजकीय बातम्यांवरती आहे. आणि सरांनी सांगितलं की मी इतके वर्ष निरूपण करतोय, निरूपणकार सुद्धा आहेत सर अरविंद जोशी सर. आणि प्रत्येक वेळी आपल्याला एक वेगळं गूढ त्या ओव्यांमधून आठवतं किंवा दिसतं, सापडतं. हल्ली समाजामध्ये आपण पाहतो की क्षणोक्षणी माणूस लो फील करतोय. म्हणजे आवडीचा शर्ट मिळाला नाही घालायला, अरे बापरे मला टेन्शन आलं. मी दुकानात गेलो तो दुकान बंद होतं, मला टेन्शन आलं. हल्ली टेन्शन येण्याचे मार्ग खूप आहेत. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला तणावमुक्त व्हायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरीचं आपण वाचन केलं पाहिजे. कोणताच तणाव तुमच्या आयुष्यात राहणार नाही ही मी आज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त तुम्हाला ग्वाही देतो. माझ्यापेक्षा दिग्गज इथं आहेत, त्यामुळं मला थोडंसं बोलायला कधी कधी दडपण येतं. परंतु बोलणं हा माझा आवडीचा विषय आहे. पण माझ्यापेक्षा दिग्गज आहेत सगळे. आज नितीन हनवेकर सर आहेत, सगळ्या व्यक्ती आहेत. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की तुम्ही ज्ञानेश्वरी एकदा तरी वाचा आणि रोज काहीतरी. जसं आम्ही सांगितलं की आम्ही तरुण भारतमध्ये ते संपादक असताना एक ओवी आम्ही प्रसिद्ध करायचो, तसं तुम्ही 5 सुविचार किंवा 5 ओळी लिखाण करा अशी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो. आणि आज इंटॅक्टचे सर्व मान्यवर आमच्या या छोट्याशा वास्तूमध्ये आले. मी थोडंसं असं मॅडमचं परवानगी असेल तर या वास्तूबद्दल थोडीशी माहिती सांगू इच्छितो. 1907 साली माझे जे पणजोबा होते हरिभक्तीपरायण शंकरराव विठ्ठलराव भडंगे, त्यांनी ही वास्तू उभी केली. 1907 साली वास्तू जी आहे ती समोरच्या त्या चौकापर्यंत होती. मग पुढे जाऊन 36 महिन्यांनी म्हणजे 3 वर्षांनी असं झालं की आमच्या समाजाने ठरवलं की आपल्याला एक मंदिर बांधायचं आहे.
तर 1910 साली हे समोरचं जे भडंगी विठ्ठल मंदिर आहे ते बांधायचं होतं. मग मित्रमैत्रिणींना तुम्हाला माहिती आहे की 1910 साली ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, ब्रिटिश राजवट होतं. तर ते ब्रिटिश गव्हर्नमेंट काय म्हणाले की जर तुम्हाला मंदिर बांधायचं असेल तर ही जी वास्तू आहे तुमची ती तुम्हाला 8 फूट मागे घ्यावी लागेल. आणि तुम्ही सर्वजण जाणता की पूर्वीच्या काळामध्ये शिवालयाला किंवा मंदिराला जर जागा द्यायची असेल तर बिनधास्तपणे जागा दिली जायची. आज इंचासाठी आपण भांडणं होताना समाजामध्ये पाहतो. तर आमच्या पंजोबांनी असं ठरवलं की मंदिराला जागा द्यायची आहे ना, त्वरित आपण आपलं घर 8 फूट मागे घेऊ. आणि त्या काळात 1910 साली माझ्या पंजोबांनी कोणताही एक पैसाही मोबदला न घेता आपली वास्तू थोडीशी मागे घेतली. त्यामुळं आपल्या घराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे मॅडम, तुम्ही आता निरीक्षक आहात, अभ्यासक आहात, सगळ्यांच्या घराला 4 भिंती असतात पण आपल्या घराला फक्त 3च भिंती आहेत. माझ्या मागची भिंत, माझ्या डाव्या बाजूची भिंत आणि माझ्या समोरची भिंत, या 3च भिंती आहेत. आणि उजवी बाजू जी आहे ती संपूर्ण शुद्ध सागवान लाकडाची आहे. मी शुद्ध असं मुद्दाम म्हणतोय कारण असं सागवान बघायला मिळत नाही असं जाणकार मला नेहमी सांगतात. मग 1910 साली हे मंदिर उभारलं गेलं आणि तिथून पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे की भडंगी विठ्ठल मंदिरामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती आमच्या पंजोबांनी, सर्वांना माहिती की प्रत्येक दिवसाचा एक काळ असतो, मंगळाचा काळ, राहूचा काळ, असा त्या काळामध्ये सोहळ्यामध्ये माझ्या आजोबांनी त्या मूर्तिकाराकडून ती मूर्ती घडवून घेतली. आणि समजा 1.5-2 तासाचा काळ आहे तर 1 तास 40 मिनिटच ते काम चालायचं. 1 तास 46 मिनिटं ते काम थांबवलं जायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे ते काम सुरू व्हायचं. हा इतिहास मी मुद्दाम सांगतोय. आणि आमच्या पांडुरंगाच्या, आमच्या म्हणजे भडंगी विठ्ठल मंदिरातल्या पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की अशी मूर्ती कदाचित सोलापुरात कमी वासेल. सर माझा तुमचा अभ्यास पंढरपूरची मूर्ती, पंढरपुरानंतर आपल्याकडे पंढरपूर त्यावेळेच ते जे वैष्णव आणि शैव या लोकांमध्ये जे काही झगडे होत होते ते कमी करण्यासाठी तसं केलेलं आहे की सगळ्या वैष्णव मूर्तींच्या मस्तकावरती शिवलिंग असतं, जेणेकरून त्यांच्यात भांडणं आणि आयकोनोक्लाझम म्हणजे मंदिरांची मूर्तींची मोडतोड करणं हे होऊ नये, ते थांबावं, एकोपा असावा समाजामध्ये. म्हणजे पंढरपूर, ग्रामदैवत, सिद्धरामेश्वर शिवयोगींच्या इथलं मंदिर आणि आपलं मंदिर अशा 3च विठ्ठलाच्या मूर्तीच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. मग ते आमच्या पंजोबांनी इथं मंदिर बांधलं. नंतर माझे जे आजोबा होते हरिभक्तीपरायण किसनराव शंकरराव भडंगे, त्यांनी इथं पूजा सुरू केली. आणि जसं मॅडमनी मगाशी आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की पूर्वीच्या काळी 3 त्रिकाळ देवाची पूजा केली जायची, उत्सव समारंभ साजरे केले जायचे. आज मला सांगताना भरून येत आहे की ज्या दिवशी माझ्या आजोबांनी पूजा सुरू केली त्या दिवशी माझ्या वडिलांना बँकेमध्ये शिपायाची नोकरी लागलेली होती. आणि त्या पांडुरंगानेच आमच्या भडंगी परिवाराचा भरभराटीचा काळ दाखवला असं मला अतिशय कळवळीने सांगावं असं वाटतं. लोक म्हणतात की काय नसतं देवपूजेमध्ये, असं काय नाही आहे. ज्याची त्याचा जसा भाव तसा देव म्हणण्यासारखं आम्हाला तरी खूप चांगला अनुभव आला. आणि वारकरी कुटुंब आहे, जरी माझ्या गळ्यात माळ नसली मी कोणतंही रिच्युअल्स म्हणजे गंध लावलं पाहिजे, माळच घातली पाहिजे, यापेक्षा मी असा माझा प्रयत्न असतो की आपल्या कृतीतून, शब्दातून असेल, वागण्यातून असेल किंवा बोलण्यातून असेल, कुणाचंही मन दुखावलं नाही पाहिजे असा माझा नेहमी प्रयत्न असतो. आणि ती जी पूजा आहे ती चौरंगावर न मावणारी आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही सर्वजण आलात, आपण आपलं घर तर वरचं पण बघूया, खालचंही वास्तू आपण बघूया. त्यानंतर जसं मॅडमनी सांगितलं की केकडे राधाकृष्ण मंदिर त्याचं आपण बघूया. त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिरामध्ये जी फरशी आहे मॅडम ती 12 महिने थंड असते, त्याला गाराची फरशी असं म्हणतात. आणि त्या काळात 1955-56च्या दरम्यान त्या मंदिरामध्ये जी झुंबरं आहेत तेव्हा ती अमेरिका आणि रशियाहून मागवलेली असतात. इथंच आहे ते मंदिर, आपण तेही बघूया. क्रिस्टलची झुंबर आहेत. आणि नंतर आपण भडंगी विठ्ठल मंदिर आपण बघूया. आधी आपण वरती जायचं का मॅडम? आणि ज्ञानेश्वरी हस्ताक्षराचे त्यांनी सांगितलं. सर आता तुम्हाला काय वाटेल सांगा, छडी वाटेल का रूळ वाटेल, काय वाटेल सांगा.
पेन आहे, पेन. हे पहा अशी माझ्याकडे होते. हा, इथं आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खास आकर्षण आहे आजचं. ही लांबून तुम्हाला अशी छडी वाटेल, पण हे मित्रांनो ही छडी नाही आहे, तर हा 103 वर्षांपूर्वीचा पुण्यामध्ये एक मेजर होते. हां, तर त्यांनी मला माझ्या एका ओळखीच्या सरांकडून हा पेन प्रेम भेट दिलेला आहे. या पेनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पेन दोन्ही बाजूंनी उघडतो. हे पहा, हां, आता ही नीब आहे, ही नीब तुम्हाला जगात कुठेही मिळत नाही. याचं वैशिष्ट्य असं की शाईमध्ये डिप करून शाईमध्ये बुडवून द्यावं लागतं आपल्याला, हा लेखणीसारखं, आणि अतिशय वळणदार आणि सुबक अक्षर या पेनच्या माध्यमातून आपण लिहू शकतो. ही आता उजवी बाजू आली, मी हे बंद करतोय. त्याच्यानंतर हे असा डावी बाजू पहा, इथे एक पेन आहे. म्हणजे आपण म्हणतो की हल्ली आपण प्रत्येक शिक्षकाच्या, इथं कोणी शिक्षक असेल तर त्यांची माफी मागून मी बोलतोय, प्रत्येक शिक्षक खिशाला 2 पेन लावतात. पण पूर्वीच्या लोकांनी काय विचार केला असेल पहा, की एकाच ठिकाणी त्यांनी 2 पेन तयार केले होते. तर हा साधारण 100-103 वर्षांपूर्वीचा पेन आहे. हातात घेतला लगेच तो जाणवेल. आमचे शिक्षक ही मल्टीपर्पज पेन म्हणायचे. म्हणजे मोराला मारला तो असं दिसायला छडीसारखा दिसतो. आणि ज्ञानेश्वरी हस्तलिखित तर मी तुम्हाला सर्वांना दाखवणारच आहे, पण तत्पूर्वी मी आणखी एक आठवण सांगू इच्छितो. माझे एक सख्खे चुलत बंधू होते, हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज बळंगे. त्यांना मागच्या वर्षी 28 नोव्हेंबरला देवाज्ञा झाली. खूप कमी वयामध्ये माझा दादा गेला. तर जेव्हा मी हस्ताक्षराचा कोर्स केला, आदरणीय गुरुवर्य मधुसूदन रायते सरांकडे मी सुलेखनाचे धडे घेतलेले आहेत. जे डॉक्टर वासुदेव रायतेंचे थोरले बंधू आहेत. त्यांचं वय, आमच्या काकांचं वय आता 86 आहे, तरी त्यांचं अक्षर छातील आहे, सुंदर आहे. तर त्यांच्याकडे हस्ताक्षराचा सुलेखनाचे धडे घेतल्यानंतर माझा चुलत भाऊ मला म्हणाला की आपल्या घरामध्ये 1901 सालची संत तुकाराम महाराजांच्या गाथेची प्रत आहे, तर ती गाथेची प्रत तू हस्तलिखित कर. काय नाही, रोज एक 5 अभंग लिही, होऊन जाईल म्हणले. तर बऱ्याचदा आपण आरंभशूर असतो, कोणतीही ऍक्टिव्हिटी करताना आपण सुरुवात जोमाने करतो, पण त्यामध्ये सातत्य ठेवणं किती मुश्किलीचं काम आहे ते मला अनुभव आला. पण तो चांगला अनुभव होता, तो पण तसा त्रासदायक नव्हता. तर माझ्या चुलत भावांच्या आज्ञेवरून मी ते तुकाराम महाराजांची गाथा लिहायला सुरू केली. पण तेव्हा मला कल्पना नव्हती सर की गाथेमध्ये 4,500पेक्षा जास्त अभंग आहेत म्हणून. आपला जो मोबाईल असतो असे 2 मोबाईल जोडले तर तेवढ्याच आकाराची ती गाथा आहे, आणि पानं जरी अशी फिरवायची म्हणलं तरी ती निखळून पडतात. इतकी ती आता 1901 म्हणल्यावर 123 वर्ष झाली मॅडम, जवळपास 125 वर्ष अंदाजे झाली त्या गाथेला. आणि संत तुकाराम महाराजांनी तीही सेवा माझ्याकडून करून घेतली. ती तुकाराम गाथा लिहायला मला जवळपास 9 वर्ष लागली मॅडम. हा 4,500 अभंग लिहायला मला 9 वर्ष लागली. तुकाराम महाराजांच्या गाथेचं एक वैशिष्ट्य असं आहे की काही अभंग 4 चरणाचे, म्हणजे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हा छोटा अभंग आहे, पण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, हा अभंग 101 चरणांचा आहे सर. म्हणजे अभंग म्हणणं वेगळं आणि हस्तलिखित करणं वेगळं. मग मी नेहमी नमस्कार करून बसायचो त्या गाथेला की बाबा आज मला छोटा अभंग येऊ द्या, असं म्हणजे विनंती असायची. पण देवाने ते माझ्याकडून ती सेवा करून घेतली. तर 27 ऑगस्ट 2002 साली मला सांगायला खूप म्हणजे आज भावविभोर झाले म्हणतात ना, तशी माझी अवस्था आहे की हे माझ्या स्वर्गीय आईचं अक्षर आहे मॅडम. आज माझी आई या जगात नाही आहे, पण मला खात्री आहे की माझी आई स्वर्गातून हा सगळा कार्यक्रम पाहत असेल. तर माझ्या आईचं अक्षर आहे, आणि 31 जुलै 2002ला मी हे प्रारंभ केला लिहायला. तुकाराम महाराजांच्या गाथेची प्रत आहे, हस्तलिखित केलेली. हे पहा, नंतर तुम्ही आतून बघा सर्वांनी. मग झालं असं की आता ही जी शाई आहे, जी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. या रंगाला टर्क्वाइज ब्ल्यू रंग असं म्हणतात. हल्ली ही शाई मिळत नाही, आपल्याला परदेशातूनच मागवावी लागते, आणि ती खूप महागडी आहे, म्हणजे मुळात मिळतच नाही ही शाई. तेव्हा ही मिळायची शाई शेलपार्क कंपनीची होती सर. मग ही शाई त्यांनी मी सुरुवात केल्यानंतर एकाएकी त्या शाईचं उत्पादनच बंद झालं. मग मी काय केलं की जसं आपल्या समर्थांनी सांगितलं आहे की लिहिताना शक्यतो काळ्या शाईचा वापर करावा. दासबोधामध्ये ती ओळी आहे की वाटोळे सरळे मोकळे, बोतले मसीचे काळे, कुळकुळीत ओळी चाललेल्या ढाळे, मुक्त माळा जैशा. मग मी त्या काळ्या शाईमध्ये
नंतर कंटिन्यू केलेलं लिहायला. आणि काळ्या शाईचं एक वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे 1850 ते 2000 वर्ष काहीही होत नाही त्या शाईला. फक्त आपण काळजी अशी घ्यायची असते की त्याच्यावर पाणी पडलं नाही पाहिजे. खरं पाणी हा आपला मित्र आहे, पण आमच्या भूमिकेतून पाणी हा शाईचा थोडंसं मित्र नसतो तो. हां, तर हे तुकाराम महाराजांच्या त्याच्यामध्ये तो एकरूप होऊन जातो. गाथा लिहायला मला मी तेव्हा काय करायचो की डायरीमध्ये मी गाथा हस्तलिखित केली. तर मला जोशी सर भेटले किंवा आंबेडकर सर भेटले, मी त्यांना म्हणायचो तुमच्याकडे एखादी डायरी आहे का, तर द्या. तर सुदैवाने मला एक LIC एजंट भेटला. तो म्हणाला माझ्याकडे अशा डायऱ्या असतात. त्यांनी मला 3-4 डायरीज दिल्या. त्याच्यामध्ये ते तुकाराम महाराजांची गाथा हस्तलिखित झाली. मग माझ्या भावाने माझं अभिनंदन केलं, मला बक्षीस दिलं, आशीर्वाद दिले आणि मला म्हणाला की तू गाथा लिहून काढलीस तर माऊलींची जी ज्ञानेश्वरी आहे, अमृत ग्रंथ, तो हस्तलिखित कर. आणि जसं सरांनी सांगितलं रोज एक ओवी वाचा, खूप सोपं आहे. तो मला म्हणाला की रोज तू 30 ओव्या लिही, वर्षभरात तुझं हस्तलिखित पूर्ण होईल. कारण 9000 ओव्या आहेत माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये. मग ऐकताना किती सोपं वाटते, अरे 30च ओव्या आहेत, आपल्या 30च घ्यायचे आहेत. पण मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, एक ओवी 4 ओळींची असते. म्हणजे जसा मगाशी आपण गुरुमंत्र घेतला, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, ही झाली एक ओळ. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, ही झाली दुसरी ओळ. या 2 ओळींची मिळून एक ओवी असते. मग तेव्हा त्यांनी मला असं काय सांगितलं नव्हतं. तो म्हणलं की तू हस्तलिखित कर. आणि एक दिवशी मी असंच डायरीमध्ये लिहित बसलो होतो. तर माझे जे गुरुवर्य आहेत डॉक्टर शिवरत्न शेटे सर, ते एकदा घरी आले. मला म्हणले अभिजी तू काय करतोयस. म्हणलं सर मी ज्ञानेश्वरी हस्तलिखित करायला घेतली. अरे म्हणे डायरीमध्ये कशाला लिहितो, आपल्या या चौकामध्ये एक भारत पेपर मार्ट आहे, तिथे जाऊन त्यांना सांग की मला पूर्वीच्या काळामध्ये जसं साधू संत आडव्या फॉन्टमध्ये पोथी लिहायची पहा, अशी तू बनवून घे म्हणले. आणि मग सरांच्या सांगण्यावरून मी तोपर्यंत माझे 101 ओळ्या लिहून झाल्या होत्या. म्हणजे ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा मी सुरुवात केली. आणि मी सर्वांना दाखवायला मला आनंद वाटतोय की ही ज्ञानेश्वरी माऊलींनी माझ्याकडून लिहून घेतलेली आहे. आणि तुम्हालाही विनंती आहे, तुम्ही सुद्धा लिखाणाचा संकल्प करा. जर लिखाण जमलं तर किमान वाचा तरी. याच्याबद्दल अजून एक छोटीशी माहिती तपशील सांगायचं, म्हणजे आपण त्यांनी उल्लेख केला वहीचा. तर हे पण आपल्याकडचं एक वारसा क्राफ्ट म्हणतो, कारागिरीचं काम आहे आपलं सोलापूरचं. आणि आपल्याकडे जे व्यापारी आहेत ते सगळे दिवाळीच्या दिवशी या वह्या घेऊन ते पूजा करतात. आता जरी ते कॉम्प्युटर वापरत असले तरी या वह्यांची पूजा करतात. आणि हे अहमदाबाद आणि सोलापूर कनेक्शन आहे एक मोठं. अहमदाबादमध्ये पण ह्या वह्या बनतात आणि सोलापूरमध्ये पण बनतात. तर कापडी बांधणी असते आणि त्याच्यावर असं छान हे केलेलं असतं, डिझाईन केलेलं असतं. आणि मध्यंतरी आपल्याकडे स्वामी गोविंददेव गिरी किशोरजी व्यास त्यांनाही दाखवल्यानंतर त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, पिंपळपान दिल्यासोबत पिंपळाचं पाणी मी मुद्दाम ठेवलं इथे. काही कोटिंग केलं हे जर असं नुसतं ठेवलं ना आणि ड्राय नाही नाही, जेवढे मावतील तेवढे. पण मी काय केलं की श्लोक जे आहेत संस्कृत त्याला लाल शाई मी लिहिलंय आणि बाकी जे आहेत ते दोन्ही गीता आणि ज्ञानेश्वरी सोबत आहे तुमच्या. त्याशिवाय ज्ञानेश्वरी गीतेचा श्लोक घेऊन खाली ज्ञानेश्वरी
शैली अशी असते. खांब आहे, त्याच्यावरती बीम आहे आणि हा वरचा याला खांड म्हणतात मराठीत, पण आपण इंग्रजीत बीम म्हणतो. ते छोटे राफ्टर्स आणि त्याच्यावर परत छोटे लाकडी तुकडे ठेवले म्हणजे संपूर्ण छत लाकडी असतं. फ्रेमवर्क पण लाकडी आणि छत पण लाकडी. फक्त बाहेरच्या भिंती वीट किंवा दगड असते. आणि हे असे माळे पोटमाळे हे पण सगळं त्या लाकडामध्येच असल्यामुळे खुर्ट्या फर्निचर त्या काळचं जे होतं ते असंच होतं. तर हे सगळं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं. काही दुसऱ्या वाड्यांमध्ये आता कदाचित मंदिरात आपल्याला बघायला मिळेल. असे बाहेर आलेले जे ब्रॅकेट्स असतात खुंट्या आणि कोनाडे असतात. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अभिजित अक्षर वर्गमध्ये बसून सगळी माहिती घेतला आहात. आता इथूनच आपण वरच्या बाजूला जातो आहे. जाण्याचा रस्ता मार्ग कसा आहे बघू शकता. जुनी जे आहेत पायरी वगैरे आपल्याला बघायला मिळतं आहे. तर वरती आल्यानंतर आपल्याला प्रचंड गर्दी दिसते आहे. जे इतिहास वॉक म्हणजे हेरिटेज वॉकसाठी आलेले सगळे आपले मित्रमंडळी होते. तर इथं भरपूर आम्ही थांबून आजूबाजूचे वाड्यांचं निरीक्षण केलं आणि जिथं आम्ही थांबलो होतो त्याचंही ते कसं फर्निचर वगैरे होतं ते सगळं आम्ही पाहत होतो. इंटिरियर कसं होतं, एवढं कॉम्पॅक्ट ठिकाणी कसं केलेलं असेल ते सगळं आम्ही पाहिलं आहे इथे वर येऊन. तर मित्रांनो, जर का आपल्या गावात पण असे ऐतिहासिक जागा किंवा वाडे किंवा बारव मंदिरे वगैरे काही असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. कारण की काही गोष्टी ज्या आहेत प्रायव्हेट मालकीचे असतात म्हणजे प्रायव्हेट असतात, ते आपल्याला कधी बघायला मिळत नाही गुगलवरती वगैरे. आणि कोणी इच्छुक असेल की त्यांनी त्यांची प्रॉपर्टी पण आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावी जे खूप जुनी आहे, एन्शियंट आहे, प्राचीन आहे, असे काय असतील तर आम्हाला नक्कीच कळवा. तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवून अपलोड करेन. तर आता इथं थांबून आम्ही समोर जो टेम्पल बघत होतो त्याचे दृश्य इकडने आम्ही पाहत होतो ह्या साईडून. तर ते पण मी तुम्हाला टेम्पल दाखवेनच जे काही मी रेकॉर्ड केलेलं आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही कनेक्टेड राहावा. जर का आपल्याला फोटोग्राफीची सर्व्हिसेस पाहिजे असेल तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फोटोग्राफी रिलेटेड, व्हिडिओग्राफी रिलेटेड काही असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवू शकता. जर का आपण कुठं टूरला जात असाल आणि आपल्याला फोटोग्राफर, व्हिडिओग्राफरची गरज असेल तर मी अवेलेबल असतो. तर तुम्ही मला सोबत घेऊन जाऊ शकता. तुमचे व्हिडिओज वगैरे मी बनवून माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेन. तर चला मग आता आपण बाकीचं जे काही स्थान आहेत ते सगळे पाहूयात. आता समोरच आपल्याला एक टेम्पल आहे ते विजिट आपण करणार आहोत. तर इथं तुम्ही पाहू शकताय खूपच जुनं म्हणजे कमीत कमी 100 वर्ष जुनं हे वारसा आपण पाहणार आहोत. श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थान असं नाव देण्यात आलेलं आहे. भडंगे विठ्ठल मंदिर ट्रस्ट. आणि हे वरचं भाग आहे तुम्ही पाहू शकता. तिथं पक्ष्यांची राहण्याची सोय वगैरे पण आहे. ते मंदिर बांधायच्या पूर्वीच तिथं त्यांनी प्लॅन केलेलं होतं की तिथं पक्षी वगैरे येऊन पण राहतील. हे एकदम वरचं टॉपला जे आहे ते मी शूट केलेलं आहे. इकडं बाहेर आत पण आपण जाणार आहोत मंदिराच्या. आता हे मेन एंट्रन्सच्या इथं एक मस्त सुंदर गणपती होतं तुम्ही पाहू शकताय. आणि असे जे काही मला कॅप्चर करायला मिळालं मला दिसलं ते मी कॅप्चर केलेलं आहे. काही गोष्टी राहून पण गेले असतील कदाचित, पण तुम्ही ज्यावेळेस इकडं व्हिजिट कराल तर ते नक्कीच हे करा. कारण की मी पहिला जे आहे स्वतः पाहत होतो आणि नंतर रेकॉर्ड करत होतो. तर इथं काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला बघायला मिळतात. आता इथं वरती झुंबर, लाईट्स वगैरे बघताय. हे व्हेंटिलेशनसाठी गर्भगृहाला त्यांनी ठेवलेली खिडकी वगैरे आहे. आणि बरंचसं लाकडी बांधकाम दिसून येतो आपल्याला. आतमध्ये लाईट्स वगैरे लावलेले आहेत झुंबरमध्ये. आणि पुढं जाऊन आपल्याला माहिती मिळेलच. तर हे मंदिराच्या आत जाण्याचा जो द्वार होता त्याच्यावरती गणपती होता. तर हे असे टाईल्स आणि कासव आहे. आणि इथं बघू शकता त्या दिवशी रविवार होता त्यामुळं ज्योतिबा खंडोबाचं लुक असं देण्यात आलेलं होतं. तर आता हे गोप्रोनी शूट करतो आहे मी जेणेकरून सुपर व्ह्यूमध्ये तुम्हाला बरंचसं काही दिसेल. तर हे जे झुंबर वगैरे आहेत बाहेर परदेशातून ते आणलेले आहेत. पुढं तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर हे असं आहे.
आणि मी तुम्हाला दिसलो नसेल आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये. हे माझी एंट्री झाली आहे, कारण की आपण शूट करत असताना बराचसा वेळ कॅमेऱ्याच्या मागच असतो आणि मग त्यामध्ये आपले फोटोज राहून जातात किंवा व्हिडिओमध्ये येणं राहून जातं. पण माझ्या कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं मी स्वतः पण दिसत असतो. तर भरपूर लोकांनी हा हेरिटेज वॉकचा जो आहे लाभ घेतला आहे, माहिती घेतली आहे आणि हे स्वतःहून आलेले आहेत पाहण्यासाठी. म्हणजे उत्सुकता असते सगळ्यांना की कसं वाडा असतो, काय असतो बघण्यासाठी. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. हे जे दोन तुम्ही मंदिरं पाहतायत तिथं तुम्हाला सगळीकडे जे आहेत आरसे दिसत आहेत वरती, ते कशासाठी आहे हे कमेंट करून तुम्ही सांगा. मला वाटतं त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो की मला काय वाटतं. ते जे वरती तुम्हाला झुंबर किंवा लाईट्स दिसत आहेत त्याचे रिफ्लेक्शन पडत असावे म्हणून असू शकतात असं मला वाटतं आहे. ते चुकीचं पण असू शकतं, पण तुम्ही सांगा की एक्झॅक्टली तुम्हाला कशासाठी ते आरसे असे लावलेले आहेत का वाटतं आहे, ते नक्कीच मला कळवा. हे मंदिराचं घंटा आहे आणि हे असे लाईट्स आणि हे असे आरसे असायचे जवळपास. मग त्याचं रिफ्लेक्शन जो आहे ते पडत असेल असं माझा अंदाज. मला म्हणजे 1901 साली सुरू झालं, 1910 साली पूर्ण झालं. त्यावेळेला इथं या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती स्थापन करण्याकरता नाशिककर महाराजांच्या हस्ते ही मूर्ती स्थापन झालेली आहे. तर या मूर्तीचं असं आहे की ही मूर्ती नामदेव महाराजांच्या वंशजांच्या हातून ही करायची होती स्थापना, परंतु त्यांना समजलं होतं की आपण ह्या तारखेला राहणार नाही. म्हणून त्यांनी नाशिककर महाराजांना सांगितलं की दुसऱ्याकडनं सांगायला लागलं मी त्या दिवशी नसणार आहे, तुम्ही ही मूर्ती स्थापन करा. हे त्यावेळेला घडलेली सत्य घटना आहे. तर अशाप्रमाणे हे मूर्ती स्थापन झाली आहे. आता 115 वर्षात ह्या मंदिराचं पदार्पण झालेलं आहे. तर दरवर्षी तर जून महिन्याच्या दरम्यान या मंदिराचा कार्यक्रम असतात वार्षिक, आणि प्रत्येक ठरलेले दर महिन्याचे कुठले उत्सवाचे गोकुळाष्टमी, रामनवमी वगैरे प्रत्येक कार्यक्रम होत असतात. आणि हे सगळं आमच्या भडंगे फॅमिलीनं घेऊन ठेवलेलं आहे. नाही चालू आहे, हे वरची शाळा इथं शेजारची बिल्डिंग सगळं मंदिराचं स्टॅम्प आहेत वेडिंग असलेले, आणि ह्या लोलकामधून एका लोकांकडून 7 वेळा सूर्य जातो. लोलक जर पडलं किंवा काढून आहे ना सूर्य बघितलं तर त्या लोलकाच्या 7 वेळा सूर्य हो त्या काळात 114 वर्ष झालेलं. तर मित्रांनो, इथे मस्त ग्रुप फोटोज वगैरे मी कॅप्चर केला होता, तर तेच आपण बघताय आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून पण मी घेतलेलं आहे. तर खूप सुंदर मंदिर होतं हे. तर आता आपण बाहेरच्या दिशेने चाललो होतो, तर अभिजित दादांनी इथं बघा माहिती देत होते की दरवाजा कसा होता आधीच्या काळचा. हे असं दरवाजा बंद केल्यानंतर ते असे ओपन करून दाखवले आणि त्याला ताकद लागत होती बंद करायला आणि उघडायला, आणि बाहेरनं कोण जरी कॅम्पॅक्ट दिलं तर ते ओपन होणार नाही. तर अशा टाईपची कडी वगैरे असायची. तर हे बघा, आता हिला सांगितलं होतं, मग तिने दाबून बघितलं. आता ह्या साईडचं थोडंसं जास्त प्रेशराईज करावं लागत होतं, तेव्हा जाऊन ते ओपन किंवा बंद होत होतं. तर अशा टाईपचे जे लॉकिंग सिस्टम आहेत हे अजून पण आपल्याला बघायला मिळत आहेत, आणि कोणी पाहिलं नसेल तर हे त्यांच्यासाठीच होतं. आता आपण नेक्स्ट टेम्पलकडे आलो आहोत. तर हे एरिया बघू शकता आपण कसं आहे, आणि सगळे लोक सकाळच्या वेळेस आले होते. तर ऑलमोस्ट हे एक मजली असं वर होता, पाहू शकता आपण. खाली सगळं तुम्हाला दगडी बांधकाम दिसेल आणि वरती पण तुम्हाला बऱ्यापैकी लाकडी व दगडी असं मिक्स बघायला मिळेल. तर चला मग आपण पण प्रवेश करून पाहूयात नेमकं आपण या व्हिडिओमध्ये आता काय काय पाहणार आहात हे तुमच्या लक्षात आलंच असेल, कारण की आधीचं पण एक मंदिर तुम्ही पाहिलं आहे. तर आता आपण एंट्री करूयात केकडे राधाकृष्ण मंदिरमध्ये. तर हे बाहेरचं परिसर आहे असं, आणि ऑपोजिट साईडला पण तुम्हाला दगडी बांधकाम वगैरे दिसतं आहे.
तर असे बरेचसे जे आहेत जुने बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात. तर इथं बघा एक हे करून ठेवलेलं आहे, तिथं दिवा वगैरे लावण्यासाठी जागा कोरता येईल या हिशोबाने ते कोरलेलं आहे, पण नाही तिथं जागा. आणि हे दरवाजे वगैरे बघू शकता आपण किती मोठे आहेत, जाड आहेत आणि जुन्या काळातले आहेत. तर हे आपण मंदिरमध्ये आता एंटर केलो आहोत. बऱ्यापैकी इथं तुम्हाला सजावटीचे जे काही दिसत आहेत परदेशाहून आणलेले झुंबर वगैरे, आणि ह्या पण मंदिरात तुम्हाला सगळीकडे आरसे पाहायला मिळतील. हे आरसे का असतील तर मी नक्कीच सांगा, मी कन्फ्युज्ड आहेत अजून पण. कारण की ज्यावेळेस रिफ्लेक्शन पडून उजेड पडतं ते असं कधी मला बघायला मिळालं नाही सगळं लावून वगैरे कंटिन्युअसली. कधी तर आपण ते पाहूयात. तर इथं बघू शकता आपण टेम्पल, आणि आता आपण थोडीशी माहिती वगैरे पण त्यांच्याकडून घेऊयात. तुम्ही पण दर्शन करून घ्या डिजिटली, आणि नंतर येऊन हे टेम्पल नक्कीच व्हिजिट करा आपण पण. आता आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर आता आपण केकडे कुटुंबियाकडे त्यांचा वाडा पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर वाड्याबद्दल थोडक्यात माहिती त्यांच्या परिवारातील सदस्य आपल्याला सांगतील. ही आमची आता सध्याला 4थी पिढी आहे. आमचं घर आणि मंदिर एकत्र आहे. हां, स्वरूबाई हे आमच्या पणजी होत्या, त्यांनी हे म्हणजे मूर्ती मंदिर हे स्थापना केलेली आहे. मेन म्हणजे मेन बहिणी त्या काळी उभा केला हां. म्हणजे हे विशेष आहे. त्यातलं हे विशेष आहे. आणि आम्ही आता परंपरा त्यांची पुढे चालू ठेवलेली आहे. इसवी सन पूर्व 1847 साली आम्ही हे त्यांनी इसवी सन 1847 शके म्हणजे त्याच्यात 78 जर जोडले तर होय. 28 आणि 25 1925 मध्ये होय. त्यावेळेस म्हणजे मूर्ती स्थापना वगैरे त्यावेळेसच झालेली आहे. डेट पण आहे त्याच्यात. इथं आहे ना पाठी. तो त्याच्यावरूनच आपण काढलं ना. चैत्रचं 9व्या दिवशी रामनवमी. त्यावेळेस मूर्ती स्थापना वगैरे त्यावेळेसच केली त्यांनी, पूर्ण घर बांधून वगैरे. मला वाटतं या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की मार्बल केलेलं पहिलं सोलापूर. होय. नंतर मग ते सरस्वती मंदिर आणि हे नंतरचे. त्यावेळेस जयपूरवरनं मागवली होती ही मार्बलची मूर्ती. हे मूर्ती सोलापुरात त्याच्या आधीच्या सगळ्या काळ्या दगडातल्या आपल्या अशा गंडकी शिळेतल्या आणि पंढरपुरात जी शिळा येते त्याच्यातल्या आहे, पण ही ते मार्बल मधून केलेली आहे. संगमरवरची मूर्ती पहिला. आणि ते प्रभावळ पण पूर्ण चांदीची आहे, ती कोल्हापूरवरनं करून आणली बर आहे. बर बर. मग आता ते पॉलिश नसल्यामुळे थोडं काळपट पट्ट्या हवेमुळे चबुतरा किती छान आहे बघा. चबुतरा हे फरशा बघा किती सुंदर आहे. चबुतऱ्याला आणि गाय त्यांनी कोरली आहे तिथे. किती साली होते म्हणजे 1925. ते दत्त मंदिर साधारण त्याच्यानंतर गोकुळाष्टमीला मोठा उत्सव असतोय. पूर्ण कार्यक्रम असतात, कीर्तन भजन प्रवचन हरिदागर पूर्ण फुल कार्यक्रम असतात. आणि गोकुळाष्टमीला उत्सव असतो ते नेहमी तिथं आपल्याला पहिल्यांदा सांगितलं ना मोठे 2 आरसे होते, पण असेच होते बघा. तिथं म्हणले की आजूबाजूला 2 मोठे आरसे होते म्हणून तिथे गेल्यावर सांगितलं. तर मित्रांनो, आता माहिती तर आपण घेतलो आहोत. तर प्रदक्षिणा मार्गावरनं आपण एक फेरी मारावी अशी इच्छा झाली. तर आपल्याला हे मागून कसं आहे मंदिर, दगडी बांधकाम आतून कसं आहे हे दाखवतो आहे मी आपल्याला. हे मंदिराची मागची बाजू आहे. सुंदर असं पिंड होतं इथे, आणि वरती सगळं असं लाकडाचं बांधकाम आपल्याला दिसून येतं. लाकूड आणि दगड हे दोघांचं बांधकाम आहे. खूप सुंदर दिसत होतं हे आर्किटेक्चर. आधी पूर्वी जे असायचं ते मला खूप आवडतं. तर बरेचसे इथं फोटोज वगैरे लावण्यात आलेले तेही आम्ही पाहिले. तर जुन्या गोष्टी खूप काही मला इथं बघायला मिळालं. हे त्यांचं राहतं घर होतं. तुम्ही त्या आरशाचा फ्रेम बघू शकताय किती सुंदर आहे. आणि हे टेम्पलच्या जाण्यासाठी जो मार्ग, गर्भगृहाच्या वरती गणपती होतं, जाण्याच्या मार्गावरती
आणि आत सुंदर असं मूर्ती. तर दर्शन घ्या आपणही, मीही घेतलो आहे. इथं पुष्प दिसतं आपल्याला दगडामध्ये कोरलेलं, खूप छान इथं ठेवण्यात आलेलं होतं. आणि हे त्यांचं राहतं घर असल्यामुळं तुम्हाला काही गोष्टी दिसतात, म्हणजे आजूबाजू कपडे वगैरे दिसतील, कारण की त्यांचं घर आहे ते, त्यांनी घरामध्येच ते मंदिर बनवलेलं आहे. तर त्याला कोणीही असं नावं ठेवू नका किंवा आक्षेप घेऊ नका की हे असं का बरं आहे. त्यांचं घर आहे, त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी, त्यांनी कसंही असू देत. मग आपलंही घरामध्ये आपण कुठेही काही ठेवलेलं असतं. आता आपण लाकडी जिन्यावरून वरती जात आहोत, तुम्ही पाहू शकता. वरच्या मजल्यावर आपण चाललो आहोत. हे लाकडी जिना होतं कम्प्लिटली, आणि इथं डोक्याला मार पण लागू शकतं, थोडंसं वाकून जावं लागत होतं. पण माझ्या हाईट आहे 5'8", तर या हाईटचं मनुष्य व्यवस्थित जाऊ शकतो. हे वरच्या मजल्यावर आपण आलो आहोत. आता इथे कपडे वगैरे तुम्हाला वाळवलेले दिसतील. मी शक्यतो तो न दाखवायचा प्रयत्न केलेलाच आहे, पण कोणी असं म्हणू नये की हे असं का बरं, ते त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर इथं तुम्हाला पेंटिंग्स दिसत आहेत. तर ब्लॅक कलरचा जो पॅच आहे ना, तिथं पेंटिंग दिसतं आहे आपल्याला. आणि हे जे व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला होल्स दिसतात नाही, ॲक्च्युली तिथं काचाचे वेगवेगळ्या कलर्सचे काच वगैरे लावण्यात येत होते आधी, ते सध्या तिथं मिसिंग होतं. आणि हे दरवाजे होते आतल्या बाजूला, तर इथं बघू शकताय. आणि 3 जे आज जायचा प्रयत्न करत होते, पण अर्धा दरवाजा बंद होता. पण पुढच्या साईडहून दरवाजा ओपन होता कम्प्लिटली. आपण आत पण जाऊयात. तर वरून खालचा जो दृश्य आहे तो पण खूप चांगला दिसतो आहे. तर इथं तुम्ही पाहू शकताय, सगळे जे कोणी आपल्यासोबत आले होते त्यांनी खूप आनंद घेतला हे विंटेज लुकचं त्यांनी पाहून. इथं थोडंसं अंधार होता म्हणून व्हिडिओ एवढा काय असं उठून दिसत नसेल तुम्हाला, पण तिथं जेव्हा तुम्ही स्वतःहून जाऊन पाहाल तर तुम्हाला कळेल तिथला जो वैभव होता आहे ते कसं आहे, ते तुम्हाला तिथं गेल्याशिवाय समजणार नाही. तरी पण मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला आहे मी आपल्याला. आणि खूपच छान होतं. जे काही कर्व्ज होते, कलाकृती होती, म्हणजे जो लाकडाचं हे होतं, तुम्ही बघू शकता तिथं वरती फ्लावर टाईपमध्ये म्हणा, वेगवेगळ्या प्रकारामध्ये कोरलेलं आहे लाकडांमध्ये. तर हे त्यांचं राहतं घर आहे, तर त्यांचे काही सामान वगैरे आहेत, म्हणून तिकडे काही मी जास्त इंटरफेअर नाही केलं. हे गॅलरी, बाल्कनी जे आपण म्हणतो नवीन घरांना, इथं अखंड असं त्यांचं होतं. आणि इथले पूर्वीचे दरवाजे वगैरे, आणि हे एकंदरीत पूर्णच असं दाखवायचा मी प्रयत्न केला आहे आपल्याला. आता हे बाहेरच्या साईड, पलीकडच्या साईडला तर आपण चाललो आहेत. तर हे जुने तुम्हाला लाईटचं बोर्ड पाहायला मिळेल. असे बटन्स वगैरे आपण क्वचित आता पाहायला मिळतील तुम्हाला, क्वचित, पण हे इथं पाहायला मिळालं. तर आमचे आजोबा MSCBमध्ये होते आणि त्यांच्याकडे असे भरपूर जुने बटन्स वगैरे होते. मी त्यावेळेस पाहिलेले, ते मला अचानक आठवून आली त्यांची पण जुने बटन्स वगैरे पाहिल्यानंतर. आणि आमच्या आजीच्या घरी पण तसे आधी बोर्ड्स वगैरे मी पाहिलेले आहेत. त्यानंतर तर आता सगळे आधुनिक आले, तर अशा गोष्टी आपल्याला क्वचित ठिकाणी बघायला मिळतात. आणि हे व्हेंटिलेशनसाठी सगळे जागा वगैरे असे ओपन त्या काळात बनवलेले आहेत. तर मित्रांनो, हा वाला टेम्पल आपल्याला कसं वाटला, प्लस त्यांचं हे राहतं घर आहे, खूप उत्तम प्रकारे त्यांनी मेंटेन करून ठेवलेलं आहे. तर हे असंच त्यांनी मेंटेन करून ठेवावं, कारण की पुढच्या जो पिढी येणार आहे त्यांना पाहायला नाही मिळणार. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर ते पाहतीलच, पण जे आपल्या स्वतःच्या डोळ्याने पाहण्यामध्ये सुख आहे ना, तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यामध्ये नाही आहेत. तर खाली तुम्ही बघू शकता वेगवेगळे फोटोज वगैरे आहेत. काही संतांचे आहेत, काही त्यांच्या घरच्या फॅमिलीचे आहेत, काही देवांचे फोटोज आहेत. हे असं लावलेलं आहे. आता एक स्पीकर पण तुम्हाला दिसेल एकदम जुना लाकडी. तर हे असे तिथले एकांतर दृश्य होते. तर इथं मस्त सगळ्यांनी गप्पा मारल्या. आणि तिथं झुंबर जो होता आधुनिक नव्हता, म्हणजे इलेक्ट्रिफाईड नव्हता बहुतेक तो, त्याला उतरून वगैरे असं लावायचं असेल कदाचित, पंती टाईपमध्ये तेलाचा मेणबत्तीवाला असेल कदाचित, मला पण आता तेवढा आयडिया नाही आहे त्या बाबतीत. तर इथं एक मस्त ग्रुप फोटो झालेला आहे.
तर ज्यांनी या हेरिटेज वॉकला आले होते हे तुम्ही पाहू शकताय, सगळेजण इथं तुम्हाला दिसत आहेत आणि पुढचा जो हेरिटेज वॉक होईल त्यामध्ये सगळ्यांचा प्रतिसाद असाच मिळेल असं गृहीत धरत आहे आणि खूप छान वाटलं मला इथं येऊन. तर मित्रांनो, आपल्यालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा. ज्यांना जुने मंदिरं वाडे वगैरे पाहायला आवडतात, अशा ज्यांना खरंच हे व्हिडिओचा लाभ होईल अशा लोकांना तुम्ही नक्कीच शेअर करा. जमलं तर आपल्या स्टेटसला पण आपण ठेवू शकताय, जेणेकरून मला पण त्याचा थोडाफार फायदा होईल. माझा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांपर्यंत पोचेल आणि त्यांच्याकडून जे मला कमेंट्स येतील की आमचा पण वाडा असा आहे, तुम्ही आमच्या गावात या, असे तुम्हाला मंदिरं बघायला मिळतील, तुम्ही आमच्या इकडे या, असे बारव बघायला मिळतील, हे असे मला इन्फॉर्मेशन सगळं मिळत राहील. तर वारसाप्रेमींना धन्यवाद. तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने आज आजच्या या वारसा फेरीमध्ये सहभागी झालात आणि आपल्या संस्कृतीची परत एकदा जोडणी करून घेतलीत आपली स्वतःची. तर सगळ्यांना खूप धन्यवाद आणि आता आपला हा आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते.